पोलिसांवरील वाढत्या हल्ल्यांच्या मुद्द्यावर 31 ऑगस्टला झी24 तासनं खाकीचा खून या रोखठोक विशेष कार्यक्रमात जोरदार चर्चा घडवून आणली होती। ह्या कार्यक्रमात राज्याचे माजी पोलीस महासंचालक अरविंद इनामदार यांनी पोलिसांवरील हल्ल्यांसंदर्भात काय वक्तव्य केलं होतं ऐकूयात। 35 वर्ष आपण इमानतबारे सरकारची सेवा केलीत, पोलीस बरे अत्युच्च पदावर होतात। हे असं उदाहरण पहिलं आणि एकमेव म्हणायचं का या आधी आपण पुष्कळ उदाहरणं पाहिलेली होती? खूप उदाहरणं पाहिली। मुख्य गोष्ट मला जर काही जाणवती याच्यामध्ये की तुम्ही मगाशी आकडा सांगितलात की पोलिसांची हालत ही एकदम खस्ता आहे, लक्षात ठेवा। कारण आपण सांगितल्याप्रमाणे 2015 साली एकंदर 503 हल्ले झाले सरकारी नोकरावरती, त्याच्यामध्ये 300 पोलीसवाले होते। त्यातले 80% ट्रॅफिक पोलीस आणि 80 ते 85% ट्रॅफिक पोलीस आहेत। आता जानेवारी 2016 मध्ये 298 झाले, तर त्याच्यामध्ये 187 पोलीसवाले आहेत। माझ्या सगळ्यात महत्त्वाची मला जर असं वाटतं की 70 वर्षानंतर जर असं गुंडांचं राज्य असेल, डेमोक्रेसीचा अशाच तऱ्हेने, कारण कायद्याचं राज्य आहे, डेमोक्रेसी म्हणजे कायद्याचं राज्य, आणि कायद्याच्या राज्यामध्ये जर पोलीसच रक्षण, कारण तो कायद्याचा बरं का तो संरक्षक आहे। पोलीस मीन्स स्टँडिंग लॉ अँड ऑर्डर असं इंग्लंडमध्ये म्हणतात। तुम्हाला सांग क्या बात आहे की स्टँडिंग लॉ अँड ऑर्डर नुसता साधा नाही येतो। जसं आपल्याकडे नेहमी असं म्हणतात की बेसमधला कंडक्टर इज अ स्टँडिंग अकाउंटंट आहे, तर तसं स्टँडिंग लॉ अँड ऑर्डर हा पोलीसवाला आहे। आणि त्या पोलीसचा जर मान ठेवला जात नसेल किंवा त्याला जर धोका असेल, तर लक्षात ठेवा आपण आपल्या देशाला धोका आहे, आपल्या कायद्याला धोका आहे, आपल्या डेमोक्रेसीला धोका आहे, हे खरं सांगायचं म्हणजे आपल्या एक्झिस्टन्सलाच धोका आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।